केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानापैकी एक असून ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली, तर आद्यशंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनर्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. गौरीकुंडहून 14 किलोमीटर लांबीचा खडतर प्रवास करून केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते. हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा ह्या कालावधीमध्येच खुले असते व हिवाळ्यामध्ये येथील देवांच्या मूर्ती उखीमठ ह्या स्थानावर आणल्या जातात व तेथेच पूजा केली जाते. 2013 साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विध्वंसक पुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले व मंदिर परिसराचे देखील मोठे नुकसान झाले, परंतु दगडी केदारनाथ मूर्तीला मात्र धक्का पोहोचला नाही. ऋषिकेशपासून 223 किलोमीटर अंतरावर व 3583 मीटर उंचीवर गंगेची उपनदी मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर असलेले हे मंदिर अज्ञात तारखेची दगड इमारत आहे. मूळ केदारनाथ मंदिर कोणी व केव्हा बांधले हे निश्चित नाही. केदारनाथ या नावाचा अर्थ क्षेत्राचा स्वामी आहे. हे संस्कृत शब्द केदार आणि नाथ काशी केदारा महात्म्य मजकुरात असे म्हणले जाते की मुक्तीचे पीक येथे उगवते, म्हणून त्याला असे म्हणतात. गढवाल प्रदेश भगवान शिव आणि पंच केदार मंदिराच्या निर्मितीशी संबंधित अनेक लोककथा सांगितल्या जातात. पंचकेदार बद्दलची एक लोककथा पांडवांशी संबंधित आहे, जे हिंदू महाकाव्य महाभारताचे नायक आहेत. महाकाव्य कुरुक्षेत्र युद्धात पांडवांनी त्यांच्या चुलत भावांचा कौरवांचा पराभव केला आणि त्यांचा वध केला. त्यांनी युद्धादरम्यान भातृहत्या आणि ब्राह्मण हत्या केल्याच्या पापांचे प्रायश्चित्त करायचे होते. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या राज्याचा लगाम त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवला आणि भगवान शिवाच्या शोधात आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी निघून गेले. प्रथम ते वाराणसी काशी येथे पवित्र शहरात गेले, ज्याला शिवाचे आवडते शहर मानले जाते आणि काशी विश्वनाथ मंदिरासाठी ओळखले जाते. परंतु शिवाला त्यांना टाळायचे होते, कारण ते कुरुक्षेत्र युद्धातील मृत्यू आणि अप्रामाणिकपणामुळे खूप संतापला होता आणि त्यामुळे पांडवांच्या प्रार्थनेबद्दल ते असंवेदनशील होते. म्हणून त्याने बैलाचे रूप धारण केले आणि गढवाल प्रदेशात लपले. वाराणसीत शिव न सापडल्याने पांडव गढवाल हिमालयात केले. भीम 5 पांडव बंधूपैकी दुसरा नंतर 2 वर्षानंतर उभे राहून शिवाचा शोध घेऊ लागला. त्याने गुप्तकाशीजवळ एक बैल चरताना पाहिला. भीमाने तो बैल शिव असल्याचे लगेच ओळखले. भीमाने बैलाला शेपटीने आणि मागच्या पायांनी पकडले, पण बैलाचे रूप असलेला शिव जमिनीत अदृश्य होऊन नंतर काही भागांमध्ये पुन्हा प्रकट झाला. केदारनाथमध्ये कुबड उंचावत, तुंगनाथमध्ये हात दिसला, रुद्रनाथमध्ये दिसणारा चेहरा, मध्यमहेश्वरमध्ये नाभी आणि पोट, पृष्ठभाग आणि केस दिसले. कल्पेश्वरमध्ये पांडवांनी हे 5 वेगवेगळ्या रूपात पुन्हा प्रकट झाल्यामुळे प्रसन्न झाले. त्यांनी शिवाची पूजा व पूजा अर्चना करण्यासाठी 5 ठिकाणी मंदिरे बांधली. कथेचा एक प्रकार भीमाला केवळ बैल पकडण्याचे श्रेय देत नाही, तर त्याला गायब होण्यापासून थांबवतो. परिणामी बैलाचे 5 तुकडे केले गेले आणि हिमालयातील गढवाल प्रदेशातील केदारखंडातील 5 ठिकाणी तो दिसला. पंचकेदार मंदिरे बांधल्यानंतर पांडवांनी मोक्षासाठी केदारनाथ येथे ध्यान केले, यज्ञ केला आणि नंतर महापंत या स्वर्गीय मार्गाने स्वर्ग किंवा मोक्ष प्राप्त केला. केदारनाथ, तुंगनाथ आणि मध्यमहेश्वर मंदिरे सारखीच दिसणारी पंचकेदार मंदिरे उत्तर भारतीय हिमालयीन मंदिर स्थापत्य रचनेत बांधलेली आहेत. पंचकेदार मंदिरांमध्ये भगवान शिवाच्या दर्शनाची यात्रा पूर्ण केल्यानंतर भगवान विष्णूंचे बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेणे एक अलिखित धार्मिक विधी आहे.
भक्ताने अंतिम पुष्टीकारक पुरावा म्हणून भगवान शिवांचा आशीर्वाद मागितला आहे. पांडव आणि कुरुक्षेत्र युद्धाचा वृत्तांत देणाऱ्या महाभारतात केदारनाथ नावाच्या कोणत्याही ठिकाणाचा उल्लेख नाही. केदारनाथचा सर्वात जुना संदर्भ स्कंद पुराणात आढळतो.